ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दिशेनं आज एक ऐतिहासिक पाऊल पडलं असून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं विकासवाडीमधील 12 हेक्टर 36 आर इतकी जमीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे सुपूर्द करण्यात आली. कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व्हावं यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बाळ पाटणकर आणि ऋतुराज इंगळे हे मागील अनेक वर्ष प्रयत्नशील होते. 3 वर्षांपूर्वी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी हा विषय शासन दरबारी मांडत स्टेडियमसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला. या अनुषंगानं 3 सप्टेंबर 2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत विकासवाडीमधील MIDCच्या जमिनीपैकी 12 हेक्टर 76 आर इतकी जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी शासनाच्या विविध विभागांशी सातत्यानं समन्वय साधून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष शासकीय समारंभात क्रीडा आणि युवक सेना संचालनालयाच्या माध्यमातून ही जागा अधिकृतपणे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उपसंचालक, क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय तसंच कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झालाय. आधुनिक सुविधा, आंतरराष्ट्रीय निकष आणि भविष्यातील क्रीडा विकास लक्षात घेऊन उभारलं जाणारं हे स्टेडियम पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील हजारो होतकरू क्रिकेटपटूंसाठी नवी संधी निर्माण करणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आजचा दिवस कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक असून कोल्हापूरकरांनी अनेक वर्ष पाहिलेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडल्याचं सांगत जागतिक दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, क्रीडा विभागाचे सचिव आणि अधिकारी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, KDCAचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, KDCAचे उपाध्यक्ष अभिजित भोसले, सचिव मदन शेळके आदी उपस्थित होते.